ॲज इट इज दुपारचं जेवण जातात तसंच जेवण आहे, सेम टू सेम. संध्याकाळला पण वाजले 7:30. तर जेवून घेऊया परत. तर गाईज आता आम्ही ना जस्ट आता आम्ही घरशी निघलो. मस्त सोड तर जस्ट गाय आम्ही घरशी निघलो. उमेशला मस्त काय हालत वगैरे लावली, तुम्ही बघला असेल व्हिडिओमध्ये. तर गाय आता आम्ही आलोय परत मंगळूर पीरला आता आलोय, कारण संध्याकाळचं काय मस्त काय म्हणजे याला कपडे इस्त्री टाकत होतं. कपडे इस्त्री टाकत त्यांच्या सोय ना, मग जरा 5-6 किलोमीटर म्हणजे 7-8 किलोमीटर इकडे यायला लागला. मंगळूर पीर नावाचा सिटी आहे, छोटंसं टाऊन आहे, तिथं आलं. आणि प्रवीण आणि राहुल वगैरे काय त्यांचं सामान आणायला गेले, त्यांची कामं होतील. आता इथून जाऊ आपण आंघोळ्या करायला, कारण आल्यापासून आम्ही अजिबात आंघोळ्या केल्या नाही. आंघोळ्या म्हणजे आलो, जेवलो तर तसंच झोपलो आणि आता हलत लावायला घेतलेला कार्यक्रम. तर आपण आंघोळ करायच्या आधी आंघोळ करायला गेलो बाय चान्स, तर यो कार्यक्रम निघून जाईल. हालत लावली त्याला एक फोटो घेतला, म्हणजे आपण तर आल्याची त्याला एक पोचपावती भेटेल का आपण आलेलो म्हणून फोटो करायला भेटेल. आता आम्ही आलो मंगळूर पीर, सामान घेतला का जाऊ विहिरीवर मस्त काय आंघोळ करून मग संध्याकाळी काय त्यांचा बाजाबुजा किंवा डीजे बिजा असेल तर काय थोडासा डान्स वगैरे बघू. आणि 7 वाजता काय त्यांची पद्धत आहे की गावात घोडा वगैरे निघतं, अख्ख्या गावावर घोड्यावर फिरवतात. बघू आता ती पण तुम्हाला दाखवीन जर दाखवायला भेटलात तर. कारण आता वाजले किती माहिती आहे, आता 4:30 वाजलेत. बघा आंघोळ करायला किती कसं काय टाईम होतं, 7चा टायमिंग दिले तर झाला व्यवस्थित. तर तुम्हाला सगळं ओके मस्त ओके रिपोर्टमध्ये दाखवीन. तर आता चला कोणाची वाट बघताय. आता सांगितलं समोर इथं उसाचा ज्यूसवाला आहे, तर 4 उसाचा गन्ने ज्यूस सांगितलं. आज 2 दिवस जिमला जायला भेटलं ना, जायला माझ्या जग्गूची मला जाम आठवण होते, कारण रोज मला साला जिमला फोन करा. आज जिमला फोन नाही केला साल्याने. बॉडी बघायची. तर आता प्रवीण आला का निघू आपण. आजचा ब्लॉग लय मोठा झाला असेल, कारण पहिल्या दिवसाचा ब्लॉग ट्रॅव्हलचा पहिला मोठाच होता. बाकी दुसऱ्या दिवशीचा कसा कमी थोडं आज झालं ते. उद्या लग्न आहे, बघू आता गावच्या पारंपरिक पद्धतीचा लग्न विधी कसा असते. आणि दुपारचं जेवण बघला तुम्ही, चपात्या वांग्याची भाजी, वरण भात होता आणि वरती त्यावर मस्त देसी घिचा होता तडका. चला दाखवतो आता डायरेक्ट विहिरीवर जाऊ आंघोळ करायला, कारण आता ऊन तर इथं जामच आहे. मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आता थोड्या वेळानं नवरा इथला आपल्या म्हणजे नवऱ्याला घोडा केले आणि घोड्यावर बसून नवरा गावभर मिरवणूक काढतात. तीच तर मिरवणूक बघायला जाऊ. सध्या मी आली तर शेतात, आणि हा शेताचा असा आजूबाजूचा परिसर भाई एकदम निरव शांतता आहे. तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल बघा, असा खतरनाक असा व्ह्यू आहे या गावचा भाई, जबरदस्त. म्हणजे एकदम असा कुठंतरी गावा ठिकाणी, प्रॉपर गावा ठिकाणी असं वाटतं, कारण गाई म्हशी ट्रॅक्टर शेत जमीन सर्व काही इथं मग बघायला भेटतं. आणि समोर जर बघितला या मागच्या साईडला ना थोडीशी जंगल एरिया पण खतरनाक. तर संध्याकाळची तयारी लगभग बघू शकता, हळदीची तयारी चालू आहे. आणि भाई नवऱ्याचा भाऊस आमचा प्रवीण भाई, झाली तयारी. ही सगळी नवऱ्याच्या घरची मंडळी आहेत. इथं मामा बसले. कुठे वरती येतं काय? कुठं रे, कुठून रस्ता आहे? सर्व लाईट भाई. सनसेट बघा काय खतरनाक होतं भाई. तू नवऱ्याचा कोण? नवरा तुझा कोण लागतोय? नवरदेव काका का मामा लागतोय? तुझा मामाच नवरदेव, सगळ्यांचा मामाच लागतात. आणि आता आम्ही जो उभा आहे ना तो नवरदेवचा टेरेसच आहे. ती कसली छत्री आहे रे? हा लाईन मी कसली लाईटची आहे? कसलं भारी वाटतं ना भाई. संध्याकाळचे वाजले 7:30 आणि भाई इथे संध्याकाळी लवकरच जेवायला सुरुवात करतात ना भाई. राहुल भाई बघा तर संध्याकाळी 7:30 जेवण आणि इथून आपला घोडा येईल भाई. इथं एडिटिंग चालू आहे. राहुल भाई साफसफाई करतो, मासे सगळं जेवायला आलं. शिवम करतो भूमेश नक्षो क्या खाएगा क्या?
वांग्याची भाजी वगैरे. चला हो. संध्याकाळचे वाजले 7:30 आणि जेवणाची तयारी बाई. त्यांच्याकडे लवकरच जेवण सुरुवात करतात आणि मग नंतर डीजे, मग लवकरच झोपतात ना रे. लवकरच हालत करतात. सकाळी 9:30 निघायचं नवरा जेवायला. अख्खी गावची ना अख्खी कुटुंबातली पंगत बसलेली. आमचा प्रवीण बाई काम करताना. प्रवीण बाई अरे सेम ॲज इट इज दुपारचं जेवण जातं तसंच जेवण आहे. सेम टू सेम संध्याकाळला पण. वाजले 7:30. तर जेवून घेऊया परत. हा घोडा ना बाई अख्ख्या गावभर उमेशला घेऊन म्हणजे नवरदेवाला पाठी घेऊन समोर जर डीजेची गाडी लागले बाई खतरनाक असणार असेल. व्हिडिओमध्ये पुढे बघत राहा. तर गावात काय काय धिंगाणा होणार आहे ना बाई. बाई तर रात्री फोटोशूट चालू आहे बाई. रात्री पण फोटोशूट. दिवसभर रात्री फोटोशूट चालू आहे. आता जस्ट जेवलो.